बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील सनगाव येथे वकील असलेल्या महिलेला 9 ते 10 जणांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या वकील महिलेनं आपल्याला झालेल्या मारहाणीबद्दल गावकऱ्यांवरतीच गंभीर आरोप केले। मात्र या घडलेल्या प्रकरणाबाबत जेव्हा गावकऱ्यांना विचारण्यात आलं तेव्हा मात्र धक्कादायक प्रकार समोर आलाय। नेमका गावकऱ्यांनी काय सांगितलं पाहूयात। हे प्रकार कुणाला जर विचारला तरी खोटा हे सिद्धच होईल। आणि ती वकील मॅडम काय एवढ्या हे नाही निबर नाहीत की त्यांनी 10 जणांचा मार खाल्ला असेल किंवा 10 जणांचा मार सहन करतील, अशाही नाहीत त्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आमच्या वडिलांनी सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता। त्याला बरेच दिवस झाले त्यांनी कोपन दिलं होतं असं उधार, त्याचे पैसे आणाय गेल्याच्या नंतर त्यांनी वडिलांनी धरून ठेवलं होतं घरात, पैसे मागा डबल येताल का म्हणून। हे असे माणसं आहेत, त्यांना म्हणजे कोणती गोष्ट दिली तर महागारी आणायचं सुद्धा काम नाही। आणि हे असे एक्सपर्ट आहेत एवढे की खोटा गुन्हा म्हणजे ह्यांना काही वाटतच नाही दुसरा टाकायला, दुसऱ्याला म्हणजे चिल्लर समजायचं, स्वतःच्या शिक्षणाचा गलत फायदा घ्यायचा। आणि पोलिसाला असं बेजार करायचं की बारीक बारीक गोष्टीला लगेच फोन करायचा, गिरणी चालू केली, माझ्याकडे धुळ्याची आली, ते फोटो व्हायरल झाली। ह्यांनी कसे काय त्यांनी कलर लावून टाकलाय का ह्यांच्या घरगुती मॅटर झालेत ह्यांचं काहीच आम्हाला माहित नाही। कारण की त्यांनी एवढं ते विचार ह्यांचे वाईट आहेत की ह्यांनी स्वतःला कलर सुद्धा लावून घेतला असेल, त्याचं सुद्धा चेकअप करा तुम्ही। गिरणील पासून आम्हाला काही त्रास होत नाही, पण ती प्रत्येक जण आलं की दारातून यायचं नाही, कुत्रे दारात बसवते आणि कुत्रे अंगावर लावते। गिरणीत जर आलं तर कुणी काही झालं तरी असं प्रत्येक माणसाला प्रत्येक माणूस आमच्या घरी येते, बघा ही अशी करायली म्हणून। मग आम्ही काय करायचं? प्रत्येक माणसाला तोंड देता देता मी नाकी 9 आले। प्रत्येकाला गिरणीत 7च्या 8च्या पुढे यायचं नाही म्हणते। मग नेमकी ती मारहाण कोणी केली? मारहाण कुणी केली साहेब ती काहीच माहित नाही, त्याच्यात कुणाचाही दोष नाही गावातल्याचा। तसं ती भांडणं कुठं केले कोणी केले हे आम्हाला माहित नाही, पण भांडणं आम्ही करणार नाहीत। आम्ही आमचे परपंच बघावेत का भांडणं करावेत? नाही आता त्यांनी जी तक्रार केली हे भोंगे आणि गिरणीचा त्रास आहे म्हणून त्यांना मारहाण केली असं त्यांचं म्हणणं आहे। तुमचं त्याच्यावर काय म्हणणं आहे? त्यांनी भोंगे बंद करून आज जवळजवळ 6 महिने झालेत। चातुर्मासाचा काकडा हा आमच्या बापदादाच्या अगोदर पासून आहे। आता ते थोडं सुधारणा झाली, स्पीकर लावून काकडा करतो जेणेकरून माता भगिनी लेकराली चांगलं यावं, म्हणजे चांगलं व्हावं म्हणून, आणि त्याच्यामुळे काकडा करतो आम्ही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।